बोल, काय काम होतं का? अहो साहेब, आज तुम्ही काय तुमचं काम विसरला का काय? अहो तुम्हाला ती शिवाजीनगरच्या पोलीस स्टेशनला जायचं होतं ना, ती निवडणुकीच्या बंदोबस्ताची मीटिंग आहे, मोठ्या साहेबांना बोलावलेलं म्हणून. अरे हो, पण मी म्हणलो होतं की आरेला जा म्हणून. आणि तिथं काय एका पोलीस स्टेशनमधून एक ऑफिसर गेला तरी चालतं. आणि तिकडे जाऊन काय नियम बघायचे आणि आपली ऑर्डर काढायची, एवढंच आहे. हो तू बोलला होतास अर्जुन, पण अहो पण साहेब लय जोखमीचं काम आहे आणि त्या कामाला आर्या मॅडम घाबरतात. नाही नाही, घाबरत नाही मी, फक्त थोडी कॉन्शियस झाली. मीटिंगसाठी माझी पहिलीच वेळ आहे ना, म्हणून. आर्या, जायला जाईल मी, पण तुला गोष्टी कळणार कशा? अहो साहेब, तुम्ही दोघं एकत्र जावं की, म्हणजे एका दगडात दोन पक्षी माराल. अरे जायला काय गेलो असतो मी, पण आज अमोलला घेऊन आलो ना सोबत मी इकडे, त्यामुळं. बाबा, अरे माझ्यामुळे काम नको राहिला. तू जा ना कामावर. मी थांबेन ना चिंचोकी मामा बरोबर. आता कसं बघा साहेब, अमोल थांबतोय. आर्या, नाहीतर माझं ऐक ना, तू जाऊन आली असतीस ना. अर्जुन ठेव ना पेन, चल चल आपण लवकर जाऊन येऊ. बाळा काळजी घे, मी येतो लवकर. हो बाबा. चिंचोकी मामा, आग्रा मोशी नक्की बदलली आहे ना? अरे अमोल बाळा, तू असं का बोलतोस बरं? ती नेहमी अशी वागते मामा. अरे तुला आर्या मावशी आवडत नाही का? नाही चिंचोकी मामा, हा आर्या मोशी चांगली वाटते. माझी मा बाबा एकत्र येऊ लागली की ती नेहमी मध्ये येते. अमोल बाळा, मला सांग, तुझं मा आणि बाबा प्रेमाने एकत्र यावं असं तुला वाटतंय ना? हो. अरे मग तुला कसं कळत नाही? अरे ते तुझ्यासाठी एकत्र आल्यात. म्हणजे काय मामा? आर्या मावशीचं आणि तुझ्या बाबांचं लग्न ठरलं होतं, पण तुझ्यासाठी ना त्यांनी निर्णय बदललाय. पण तुम्हाला हे कसं काय माहित मामा? अरे माहित असायचं काय तवा? तू बघितलंस ना आता काय झालं ते?